11th केमिस्ट्री लेक्चर आपला चॅप्टर चालू आहे हायड्रोकार्बन. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं बघा, केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिॲक्शन्स ऑफ बेन्झीन आपण स्टडी करतोय. मग त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला सल्फोनेशन रिॲक्शन बघितली होती, ज्याच्यामध्ये रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय SO3H ग्रुप. त्यानंतरची रिॲक्शन होती फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन आणि फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. अल्कायलेशनमध्ये कशाचं आपण रिप्लेसमेंट करतो, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय CH3 ग्रुप. अल्किल ग्रुपनं जे रिप्लेसमेंट करतात त्याला म्हणतात फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. आणि असायलेशनमध्ये असायल ग्रुपनं आपण रिप्लेसमेंट करत होतो त्याला म्हणतात फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट स्टडी करतोय. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन नंतरची नेक्स्ट रिॲक्शन आहे बघा, कंबशन रिॲक्शन. वेन बेन्झीन इज हिटेड विथ एअर किंवा हिटेड इन एअर इन प्रेझेन्स ऑफ एअरमध्ये जेव्हा बेन्झीन हीट केलं जातं इट बर्न्स विथ सुटी फ्लेम. आता मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं जेव्हा आपण डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बघत होतो ॲलिफॅटिक कंपाऊंड आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये जे डिस्टिंग्विश बघितलं त्यामध्येही सांगितलं होतं सुटी फ्लेम म्हणजे काय. तर सुटी फ्लेम म्हणजे काय असतं, तर जेव्हा कॉपर फॉईल असेल, कोणताही मेटल असेल, त्या मेटलवर जर तुम्ही हे बेन्झीन टाकल्यानंतर त्याला जर बर्नरवर धरलं तर ते काय तर काजळीसारखं, जसं तव्याची वगैरे जर काजळी असते ती काजळीसारखं काय दिसतं त्याच्यामध्ये, ते आपल्याला तिथं ब्लॅक कलर दिसतो, त्याला म्हणतात सुटी फ्लेम. मग हे जेव्हा एअरच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग केलं जातं, वेन बेन्झीन इज हिटेड विथ एअर किंवा हिटेड इन एअर इट बर्न्स विथ सुटी फ्लेम. ते कसं बर्न होतं सुटी फ्लेम, त्याच्यापासून काय मिळते, काजळी मिळते, का ब्लॅक कलरचं सबस्टन्स मिळतो कार्बन. मग त्याच्यापासून बाहेर तिथं काय पडत असतं, प्रोडक्ट काय मिळत असतात, तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. नेहमी लक्षात ठेवा कंबशन रिॲक्शनचे प्रोडक्ट काय असतात, तर वॉटर आणि H2O. कंबशन म्हणजे काय होतं, कम्प्लीट तो जो पदार्थ असतो म्हणजे जे कंपाऊंड असेल कोणतंही, आता इथं बेन्झीन सांगितलंय, ते कंपाऊंड काय होत असतं, कम्प्लिटली बर्न होत असतं, पूर्णपणे काय होतं ते जळतं, तिथं कंबशन होत असतं, कम्प्लिटली त्याचं बर्न होऊन त्याच्यातून CO2 आणि H2O बाहेर पडत असतात, त्यामुळे ते काजळीसारखं दिसतं. मग आता इथं जी रिॲक्शन होते ती एअरच्या प्रेझेन्समध्ये असते, म्हणजेच ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होते ही रिॲक्शन. एअर म्हणजेच ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. मग खाली तुम्हाला दिलं बघा रिॲक्शन C6H6 प्लस C6H6 म्हणजेच काय, बेन्झीन आहे, बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला प्लस 15/2O2. आता हे जे 15/2O2 आहे हा एक फॉर्म्युला आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग त्याच्यापासून किती CO2 मिळतात आणि किती H2O मिळतात हे पण कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे कंबशन रिॲक्शन कॅल्क्युलेशन करण्यासाठी. मग तुम्ही बेन्झीनच्या तिथं मिथेन लिहून किंवा कोणत्याही कंपाऊंडचं कंबशन रिॲक्शन तुम्हाला लिहिता येते, आहे त्या फॉर्म्युलावरून ती लिहिता येते. मग बघा किती घेतले, C6H6 प्लस 15/2O2 गिव्ज 6CO2 प्लस 3H2O. मग त्याच्यासाठी आता फॉर्म्युला जो आहे जनरल कंबशन रिॲक्शन फॉर एनी हायड्रोकार्बन, कोणतंही हायड्रोकार्बन असू दे, म्हणजे अल्केन असेल, अल्किन्स असतील, अल्काइन्स असतील, सगळ्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे तो ॲप्लिकेबल आहे. कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. खाली तुम्हाला तो फॉर्म्युला दिला आहे बघा, CXHY. तर CXHY, एक्स आणि वाय काय इंडिकेट करतात, तर नंबर ऑफ कार्बन काय असतील X आणि H काय असतात, नंबर ऑफ जे Y असेल ते, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम X, नंबर ऑफ कार्बन ॲटम. आता इथं परत काय घ्यायच्यात बघा, X प्लस Y/4 O2. O2 किती असतात, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला वरून तुम्हाला कोणत्याही हायड्रोकार्बनची कंबशन रिॲक्शन लिहिता येते. CXHY म्हणजे कोणताही हायड्रोकार्बन असेल, X आणि Y काय असतात, तर नंबर ऑफ X म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, Y म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. सो ऑक्सिजन कसे काढायचे, तर X प्लस Y/4 त्याच्यावरून ऑक्सिजन. तर परत CO2 किती मिळतात, तर CO2 किती तर मिळणार आहेत, XCO2 म्हणजे जेवढे कार्बन्स असतील तेवढे काय मिळतात CO2. बघा आता इथं 6 कार्बन आहेत, 6 CO2 मिळालेत. आपण ॲप्लिकेबल करणार आहे रिॲक्शन. आणि H2O किती मिळतात, तर Yच्या हाफ, जेवढे Y असतील त्याच्या हाफ H2O असतात, Y/2 H2O. आता जी वरती रिॲक्शन दिली आहे बघा, वरती जी रिॲक्शन आहे C6H6 ती आपण त्या फॉर्म्युलामध्ये अप्लाय करून बघूया. C6H6 मग आता बघा ह्याच्यामध्ये C6H6 X किती आहे, 6, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, Y किती आहे, तर Y पण 6 आहे. C6H6 ते फॉर्म्युला फक्त आता अप्लाय करू आपण. O2 आणि CO2 आणि H2O तेवढे येतात का नाही बघूया. मग बघा आता O2 साठी काय, X प्लस Y/4 किंवा Y/4. मग X किती आहे, तर 6 प्लस 6 काय येणार आहे इथं, सॉरी Y पण 6, हां बरोबर आहे, 6 प्लस Y पण काय तर 6 आहे, 6/4 काय तर 6 प्लस 6/4. तर हे जे तुम्ही सोडवल्यानंतर ह्याचा आन्सर काय येते, तर 15/2. बघा कॅल्क्युलेशन करून 15/2 O2 येतं,
त्यानंतरचं आहे बघा XCO2. आता XCO2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आपली 6 आहे, तसा नंबर लिहायचा 6 CO2 6 CO2 प्लस Y/2 H2O. आता Y किती आहे तर आपलं 6 आहेत, Y किती आहेत तर 6 अपॉन काय येईल 2. तर आपल्याला काय काढायचं आहे, हे H2O काढायचे आहेत. H2O काय असतात Y/2 H2O, मग 6 अपॉन 2 किती येतील 3 H2O. समजलं. हा फॉर्म्युला कोणत्याही हायड्रोकार्बनचं तुम्ही हे फॉर्म्युला यूज करून काढू शकता. जसं की तुम्हाला आता मी सांगते, आपण CH4चं काढूया. कोणता मॉलिक्यूल सांगितला मी CH4. मग आता एक्स काय सांगा 1 आहे, कार्बन काय नाही आहे म्हणजे 1 आहे, हायड्रोजन किती Y किती आहे 4. X1 याला हायड्रोजन किती Y किती असणार आहे 4. करा ॲप्लिकेबल. आता हे काय येईल CH4 प्लस आहे तसं लिहायचं CH4. इथं जे C6H6 आहे त्याच्याऐवजी काय येईल CH4 प्लस X प्लस Y/4. X काय आपलं 1 प्लस Y किती आलं 4 अपॉन काय येणार आहे 4. 4/4 आहे, Y/4 आहे म्हणजे 4 अपॉन 4 येईल. 4 अपॉन 4 काय येईल आन्सर तुमचं 1 येईल. 1 + 1 काय येतं ट्वाईस, काय येईल ट्वाईस O2. बघा ऑक्सिजन किती आले CH4साठी ट्वाईस O2. आता CO2 किती मिळणार आहे, जेवढे X आहेत तेवढे. आता X काय एकच आहे म्हणजे X = 1 आहे, म्हणजे फक्त तुम्ही तिथं CO2 लिहू शकता. 1 CO2 लिहायची गरज नाही, डायरेक्ट फक्त एक CO2 येईल. आणि H2O किती आहेत Y/2 H2O. आता Y किती आहेत तर 4 अपॉन 2 किती येतील मग 2 H2O, ट्वाईस ऑफ H2O. मग रिॲक्शन काय होईल सांगा, CH4ची रिॲक्शन CH4 जसं आपण कॅल्क्युलेट केलं तसं CH4 प्लस O2 किती आले आपले, किती आले होते O2 तर ट्वाईस O2, कारण हा 1 प्लस ह्याचं 1 येतं, 1 + 1 2 ट्वाईस O2 गिव्ज CO2 प्लस ट्वाईस H2O आलं होतं. CO2 प्लस ट्वाईस H2O ही रिॲक्शन आली होती. रिॲक्शन पण तुम्ही बॅलन्स करू शकता. बघा एक कार्बन आहे, इकडं पण एक कार्बन आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन हे 4, इकडं पण ट्वाईस H2 म्हणजे हे H2चे हे 2 आणि हे 2 4 आहेत. त्यानंतर हायड्रोजन राहिले, हायड्रोजन बघा ट्वाईस O2 म्हणजे इथं किती झाले 4. मग इकडं CO2 मधले 2 आणि 2 H2O मधले 2, 4 हायड्रोजन ऑक्सिजन पण 4 होतात. असं तुम्ही प्रत्येक हायड्रोकार्बनसाठी हा फॉर्म्युला यूज करून काय काढू शकता, त्याचे कंबशन रिॲक्शनचे प्रोडक्ट आणि कंबशन रिॲक्शन लिहू शकता. जसं फक्त इथं आता बेन्झिनसाठी सांगितले मी, CH4साठी सांगितलं, तुम्ही दुसरं कोणतेही कंपाऊंडसाठी ती इथिनसाठी लिहू शकता. CH2 डबल बॉन्ड CH2 आहे त्याच्यासाठी, किंवा जे हायड्रोकार्बन बाकीचे असतील त्याच्यासाठी कंबशन रिॲक्शन काय येते तर लिहिता येते. CXHY फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्लस X प्लस Y/4 O2 गिव्ज XCO2 प्लस Y/2 H2O. त्यानंतरचा आता इथं आपल्या सगळ्या रिॲक्शन जेवढ्या आपण बघितल्या त्या रिॲक्शन संपलेल्या आहेत. आता नेक्स्ट जो पार्ट चालू होणार आहे एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण ह्याच्यावर हे तुम्हाला ह्याच्यावर जास्त क्वेश्चन काय विचारणार नाहीत. हा जो पुढचा आपण पार्ट स्टडी करणार आहे त्याच्यावर क्वेश्चन काय येणार नाही, पण ते बेसिक आहेत ते वापरून आपल्याला रिॲक्शनचे प्रोडक्ट लिहावे लागणार आहेत. म्हणजे कुठं प्रोडक्ट कसे मिळतात काय मिळतात हे फक्त हे जे बेसिक आहे हे फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे, अंडरस्टँड करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यानुसार आपल्याला रिॲक्शनमध्ये आता बेन्झिनच्या वगैरे आपण रिॲक्शन बघितल्या, हॅलोजिनेशन सल्फोनेशन रिॲक्शन, मग त्याच रिॲक्शन वेगवेगळ्या कंपाऊंडसाठी काय येतात हे जर तुम्हाला बेसिक माहीत असेल तर त्या रिॲक्शन तुम्हाला लिहिता येतात. मग काय पॉईंट आहे बघा, डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ फंक्शनल ग्रुप इन मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन. आता डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स म्हणजे मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन. आता मोनोसबस्टिट्यूटेड म्हणजे काय असतं, बेन्झिनमध्ये तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन किती असतात 6 हायड्रोजन असतात, 6 हायड्रोजन. मग त्यातला एक हायड्रोजन सबस्टिट्यूट होत असेल दुसऱ्या ग्रुपनं, जसं की आपण नायट्रोशनमध्ये नायट्रो ग्रुपनं सबस्टिट्यूट केला, त्यानंतर हॅलोजिनेशनमध्ये क्लोरीन आणि ब्रोमिनं सबस्टिट्यूट केला होता. आठवते का बघा, रिॲक्शन काय करत होतं, एक हायड्रोजन रिप्लेस करत होतं CLनं. तिथं काय त्याला ते जे स्ट्रक्चर येतं त्याला म्हणतात मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन, कारण त्याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस होतो दुसऱ्या अनादर ग्रुपनं. म्हणजे डेफिनेशन जर करायची झाली, इफ 1 हायड्रोजन ऑफ अ बेन्झिन रिंग इज रिप्लेस्ड ऑर सबस्टिट्यूटेड बाय अनादर फंक्शनल ग्रुप, तर ते जे स्ट्रक्चर असतं देन दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन. त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन. आता तुम्हाला बेन्झिनचं स्ट्रक्चर दाखवले, अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड सगळ्यांना माहीत असेल हे स्ट्रक्चर, C6H6 हे असंही आपण काढू शकतो स्ट्रक्चर, हे तुम्हाला दाखवले हे असं, किंवा हे बॉन्ड तुम्ही इकडे आहे तो हा बॉन्ड इकडं पण असे अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड काढू शकता. म्हणजे बघा हे जे स्ट्रक्चर आहे ते बॉन्ड ह्या साईडला आहे, तो फक्त तुम्ही इथं आणि इथं दोन्ही स्ट्रक्चर काय असतात इक्विव्हॅलेंट असतात हे. किंवा अजून एक ह्याच्यासाठी हे जे तुम्ही आतमध्ये डबल बॉन्ड काढण्याऐवजी
आतमध्ये असं सर्कलही काढू शकता. ते सर्कल म्हणजेच काय असतं, डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे फिरतात, दाखवणार आहे मी ते कसं फिरतात ते. त्याला म्हणतात रेझोनन्स इफेक्ट. त्या रेझोनन्समुळे ते फिरत असतात, कसं ते दाखवते. मग आता ह्या जो आतला सर्कल असतो त्याला म्हणतात डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. हे पण तुम्ही स्ट्रक्चर काढलं तरी करेक्ट आहे, हे काढलं तरी करेक्ट आहे, हे काढलं तरी करेक्ट आहे, किंवा हे जरी काढलं तरी करेक्ट आहे. ह्याच्यामध्ये फक्त काय हायड्रोजन आणि कार्बन दाखवलेलं आहे, हे त्याला इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर आहे, सायक्लिक स्ट्रक्चर. हे सगळे स्ट्रक्चर कशाचे आहेत तर बेन्झीनचे स्ट्रक्चर्स आहेत. मग ह्याच्यामधला जेव्हा एक हायड्रोजन रिप्लेस होतो, हायड्रोजन रिप्लेस झाल्यानंतर दुसऱ्या ग्रुपनं ते जे स्ट्रक्चर येतं, समजा इथं जर Cl असेल, म्हणजे इथं बघा दाखवते मी तुम्हाला Cl हे जे स्ट्रक्चर असेल तर त्याला म्हणतात मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. कारण राहिलेले जे 5 हायड्रोजन राहतात C6H5Cl असं स्ट्रक्चर होतं, ह्या स्ट्रक्चरला म्हणायचं मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. इन बेन्झीन ऑल हायड्रोजन ॲटम्स आर इक्विव्हॅलंट. आता बेन्झीनमधले सगळे हायड्रोजन ॲटम्स आहेत ते सगळे काय आहेत इक्विव्हॅलंट. C6H6 आपण जे स्ट्रक्चर म्हणतो त्याच्यातले सगळे हायड्रोजन काय असतात इक्विव्हॅलंट. देअरफॉर ओनली वन प्रोडक्ट इज पॉसिबल व्हेन इट अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता जे आपण रिॲक्शन बघितल्या सगळे ग्रुप काय आहेत इक्विव्हॅलंट आहेत, सगळे हायड्रोजन इक्विव्हॅलंट्स आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये बेन्झीनमध्ये कोणतं प्रोडक्ट पॉसिबल आहे तर ओनली वन प्रोडक्ट इज पॉसिबल व्हेन अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ज्या रिॲक्शन आपण बघितल्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या, फर्स्ट रिॲक्शन हॅलोजिनेशन, त्यामध्ये क्लोरिनेशन ब्रोमिनेशन, देन नायट्रेशन रिॲक्शन, त्यानंतर सल्फोनेशन होती, फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन, अल्कायलेशन रिॲक्शन. ह्या ज्या रिॲक्शन बघितल्या आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ह्या रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट काय बेन्झीनमध्ये पॉसिबल आहे ओनली वन प्रोडक्ट. का पॉसिबल आहे तर बेन्झीनमधले सगळे हायड्रोजन काय असतात इक्विव्हॅलंट. त्यातला कोणताही एक हायड्रोजन त्या ग्रुपनं काय होतो रिप्लेस होऊ शकतो, सबस्टिट्यूट होऊ शकतं. त्यामुळे त्याच्यामध्ये एकच काय असतं पॉसिबल असतं, एकच प्रोडक्ट पॉसिबल आहे. खाली तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलंय बघा मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीनचं. एक S+ दाखवलंय सबस्टिट्युएंट. S+ काय इथं सबस्टिट्युएंट आहे, एक हायड्रोजन रिप्लेस केलाय. कोणताही करू शकता कारण सगळे हायड्रोजन काय आहेत इक्विव्हॅलंट. सो S कार्बन नंबर 1 वरचा हायड्रोजन रिप्लेस केला आणि तिथं काय लिहिलंय S हा जो सबस्टिट्युएंट आहे E+, त्यालाच काय म्हणतात E+ इलेक्ट्रोफाइल जो असेल तो E+, तिथं अटॅच झालेला दाखवलाय सबस्टिट्युएंट, त्याला म्हणतात मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. एक हायड्रोजन रिप्लेस होऊन तिथं जेव्हा दुसरा ग्रुप अटॅच होतो, मगाशी पण मी तुम्हाला दाखवलं Sच्या ऐवजी मी Cl दाखवलं होतं. कोणताही अनादर सबस्टिट्युएंट असेल तिथं दुसरा ग्रुप असेल अदर दॅन हायड्रोजन, हायड्रोजनला रिप्लेस करून जो दुसरा ग्रुप येतो बेन्झीन रिंगमध्ये त्याला म्हणतात मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. मोनो म्हणजे सिंगल ग्रुप तिथं सबस्टिट्यूट झालाय म्हणून त्याला म्हणतात मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. पोझिशन ऑफ कार्बन ॲटम्स इन मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. आता ह्याच्यामध्ये ज्या पोझिशन्स आहेत बघा मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीनमध्ये ज्या पोझिशन्स असतात, तर हा जो मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन कन्सिडर करा. हे जे स्ट्रक्चर आहे तुमचा हा 1, मग ह्याचे ज्या पोझिशन्स आहेत ह्याला इक्विव्हॅलंटची पोझिशन आहे C2 आणि H6 कार्बनची. 2 आणि 6 कार्बन ह्या पोझिशन काय असतात एकमेकांना इक्विव्हॅलंट, म्हणजे ह्या S पासून त्या तेवढ्याच अंतरावर असतात दोन्ही पोझिशन. कार्बन नंबर 2ची आणि कार्बन नंबर 6 ह्या ज्या 2 पोझिशन असतात एकमेकांना काय असतात इक्विव्हॅलंट पोझिशन. एकमेकांना काय असतात इक्विव्हॅलंट पोझिशन. बघा सल्फर कोणताही सबस्टिट्युएंट असेल तो सबस्टिट्युएंटला ज्या कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 6 ह्या ज्या पोझिशन असतात त्या काय इक्विव्हॅलंट असतात. त्यानंतर कार्बन नंबर 3 आणि कार्बन नंबर 5 ह्या पण पोझिशन काय असतात इक्विव्हॅलंट. बघा ह्या ज्या 2 पोझिशन 2 आणि 6 ह्या इक्विव्हॅलंट असतात. त्यानंतर कार्बन नंबर 3 आणि 5 काय सांगते ते व्यवस्थित बघा. 3 आणि 5 काय असतात इक्विव्हॅलंट असतात आणि 4 पोझिशन तेवढी काय असते डिफरंट असते. तेच खाली तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय. द पोझिशन्स 2 आणि 6 आर इक्विव्हॅलंट अँड गिव्स आर्थो प्रोडक्ट. आता त्या ज्या पोझिशनला प्रोडक्ट असेल 2 आणि 6 ह्या ज्या इक्विव्हॅलंट असतात पोझिशन 2 आणि 6 तिथे काय असतं ऑर्थो प्रोडक्ट. हे कॉमन नेममध्ये वापरलं जातं ऑर्थो, मेटा आणि पॅरा हे कॉमन नेममध्ये वापरतात. आता 2 आणि 6 ह्या पोझिशन असतात एकमेकांना इक्विव्हॅलंट विथ रिस्पेक्ट टू सबस्टिट्युएंट. बघायच्या पोझिशन्स विथ रिस्पेक्ट टू सबस्टिट्युएंट. मग 2 आणि 6 ह्या पोझिशन काय असतात तर ऑर्थो पोझिशन किंवा त्याला सिम्पली म्हणतात 1-2 पोझिशन. जर तुम्ही इथून इथं 1 कन्सिडर केला तर ही 2 पोझिशन होऊ शकते, इकडून जर नंबरिंग केला तर काय होऊ शकते ही पण 2 पोझिशन होऊ शकते. म्हणून 6 पोझिशनलाच काय म्हणतात 2 पोझिशन पण म्हणतात. कारण जर तुम्ही नंबरिंग ह्या साईडनं केला तर इथं 2 होतं, इकडून नंबरिंग केला तर इथं 2 होऊ शकतं. त्यामुळे त्या पोझिशनला काय म्हणतात तर 1-2 पोझिशन. मग जी 1-2 पोझिशन असते ती काय असते तर ऑर्थो पोझिशन किंवा 1-2-6 तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटतं ते लक्षात ठेवा. 1-2 पोझिशन काय असते ऑर्थो पोझिशन किंवा 1-2 आणि 6 त्याच्या जे जवळ असतील ती ऑर्थो पोझिशन. त्यानंतरची 3 आणि 5 पोझिशन आहे बघा इकडून नंबरिंग केलं तर काय येतं 1, 2 आणि 3 येतं. ह्या साईड नंबरिंग केला तर तुम्ही 1, 2, 3 येईल. ही जी 1-3 पोझिशन असते ती कोणती असते मेटा पोझिशन.
कशाच्या रिस्पेक्ट टू बघायचं आहे हे आपल्याला, तर ह्या सबस्टिट्यूएंटच्या रिस्पेक्ट टू बघायचं आहे. व्यवस्थित समजून घ्या. 1 2 जी पोझिशन असते ती काय झाली ऑर्थो पोझिशन, म्हणजे 2 आणि 6 नंबरला जर कुठला दुसरा सबस्टिट्यूएंट असेल विथ रिस्पेक्ट टू दिस सबस्टिट्यूएंट, अजून एक सबस्टिट्यूएंट होऊ शकतं परत. ह्याच्यामध्ये पण मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिनच्या पण रिॲक्शन आहेत, जशा की फिनॉल. इथं जर OH ग्रुप असेल तर त्याला आपण फिनॉल म्हणतो. ॲनिलीन वगैरे ज्या रिॲक्शन्स आहेत, इथं NH2 असेल तर, किंवा Cl असेल तर क्लोरोबेन्झिन, ह्याच्या पण परत पुढं रिॲक्शन्स आहेत. मग त्या रिॲक्शन बघताना जेव्हा तुमचे दुसरे ग्रुप जे अटॅच होतील, जर ह्या 2 आणि 6 पोझिशनला झालं तर त्याला म्हणतात ऑर्थो प्रोडक्ट किंवा ऑर्थो आयसोमर, ऑर्थो प्रोडक्ट पण म्हणतात. त्यानंतर जे 3 आणि 5 ग्रुपला अटॅच झाले तर त्याला म्हणतात मेटा. 3 आणि 5 ज्या पोझिशन असतात त्याला म्हणतात मेटा, किंवा तुम्ही डायरेक्ट 1 3 जरी लक्षात ठेवला तरी चालेल, म्हणजे 1 पासून 3 पर्यंत बघ, 1 2 आणि 3 आणि 1 2 आणि 3, 1 पासून 3 नंबरला जी पोझिशन असेल त्या पोझिशनला काय म्हणतात तर मेटा पोझिशन. आणि जी एकच पोझिशन असते ती पॅरा पोझिशन, जी 4th बरोबर त्याच्या समोरची जी पोझिशन असेल सबस्टिट्यूएंटच्या बरोबर समोरची, हा जो सबस्टिट्यूएंट आहे त्याच्याबरोबर जी समोरची पोझिशन असते त्याला म्हणतात पॅरा पोझिशन. मग बघा मी तुम्हाला एक विचारते क्वेश्चन. आता हा समजा हे बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे, हे बेन्झिनचं स्ट्रक्चर आपलं, इथं सबस्टिट्यूएंट आहे. कुठं सबस्टिट्यूएंट दाखवला मी, ह्या पोझिशनला सबस्टिट्यूएंट दाखवला, कारण सगळे हायड्रोजन काय इक्विव्हॅलेंटच आहेत. हा इथला हायड्रोजन रिप्लेस झाला असं कन्सिडर करा, बाकीचे आहेत तसे C6H5 आहेत, हा सबस्टिट्यूएंट आहे. मग इथं कोणत्या ऑर्थो पोझिशन्स होतात तर त्याच्या ज्या जवळच्या असतील बघा, ही 1 2 पोझिशन होईल. ह्याला जर आपण 1 म्हटलं, इकडून नंबरिंग केल्यावर 2 येतं, जर इकडून नंबरिंग केलं तर इथं 2 येतं. ह्या 2 त्याच्या जवळच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या काय होतील ऑर्थो पोझिशन. त्यानंतर ही जी 3 पोझिशन दोन्हीकडच्या पण ह्या काय होतील मेटा पोझिशन. बघा समजते का, फक्त सबस्टिट्यूएंटवरनं आपण काढायचं, कारण तुम्हाला प्रॅक्टिस काय लागलेली असते, आपल्याला सबस्टिट्यूएंट वरती बघायची सवय लागलेली असते. आपल्याला फक्त ह्या 2च ऑर्थो वाटत असतात, ह्या 2 मेटा वाटत असतात आणि ही पॅरा. इथं जरी सबस्टिट्यूएंट असला तरी तुम्ही ह्या पोझिशनला काय म्हणता पॅराच पोझिशन म्हणता, पण ते तसं नसतं. जेव्हा सबस्टिट्यूएंट कुठं असतो बघायचा आणि त्या सबस्टिट्यूएंटपासून ती पोझिशन किती नंबरला येते त्याच्यावर ते ऑर्थो मेटा आणि पॅरा ठरतं. मग आता इथं सबस्टिट्यूएंट मी सांगितलं, इथं सबस्टिट्यूएंट आहे म्हणजे ही जी पोझिशन आहे त्याच्या जवळच्या ह्या ज्या 2 पोझिशन्स आहेत 1 आणि 2 पोझिशन जी असते ती त्याला जर 1 नंबरिंग करून बघायचं, 2 त्याच्या जवळच्या 2 पोझिशन ऑर्थो पोझिशन. त्यानंतरची नेक्स्ट जी पुढची पोझिशन असेल ती काय असते मेटा, आणि बरोबर त्याच्या समोरची जी पोझिशन असेल, बरोबर त्याच्या समोरची जी एकच राहते ती पोझिशन काय असते तर पॅरा पोझिशन. मला वाटतं आता व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल ऑर्थो मेटा आणि पॅरा. परत एकदा वाटल्यास व्हिडिओ परत एकदा तुम्ही पॉज करून बघू शकता, कारण हे परफेक्ट तुम्हाला समजलं पाहिजे. ऑर्थो मेटा आणि पॅरा सबस्टिट्यूएंट कुठंही असू दे, मी तुम्हाला तिथं दाखवला. अजून एक केस होऊ शकते बघा, अजून एक मी तुम्हाला केस सांगते. समजा सबस्टिट्यूएंट इथं आहे, ह्या साईडला दाखवला सबस्टिट्यूएंट इथं आहे, यस. मग आता इथं ह्याला 1 कन्सिडर करायचं, इथं काय होतील ह्या 2 तुमच्या पोझिशन ऑर्थो पोझिशन होतील, 2 पोझिशन ऑर्थो होतील. त्यानंतरच्या ह्या 2 काय होतील मेटा होतील. चेक करायचं, मोजत जायचं 1 2 3, आणि इकडून पण जर नंबरिंग केलं तर 2 3. ह्या नंबर काय येतील, ह्या पोझिशन काय येतील मेटा पोझिशन, आणि ही त्याच्याबरोबर समोरची पोझिशन कोणती येईल पॅरा पोझिशन. समजते? असं सगळं तुम्हाला व्यवस्थित काढता यायला पाहिजे. बघा, द पोझिशन्स ऑफ 2 and 6 आर इक्विव्हॅलेंट टू गिव्ह ऑर्थो प्रोडक्ट. द पोझिशन 3 and 5 आर इक्विव्हॅलेंट गिव्ह द मेटा प्रोडक्ट, अँड पोझिशन 4 इज युनिक. ती एकच असते, युनिक पोझिशन असते, अँड गिव्स पॅरा प्रोडक्ट. पॅरा प्रोडक्ट नेहमी एकच असतं, एकच पोझिशन असते. सो द पोझिशन ऑफ 4 इज अ युनिक अँड गिव्स पॅरा प्रोडक्ट. नाव इन अ बेन्झिन 5 पोझिशन्स आर अवेलेबल फॉर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आता बेन्झिनमध्ये काय असतं, ह्या 5 पोझिशन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनसाठी काय आहेत अवेलेबल आहेत. वेन मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन, जेव्हा बेन्झिन असेल नॉर्मल बेन्झिनचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये काय होतं ह्या सगळ्या 5 पोझिशन्स काय असतात अवेलेबल असतात, म्हणजे ऑर्थो 2 मेटा 2 आणि पॅरा 1, म्हणजे अशा 5 पोझिशन 5च्या 5 पोझिशन काय असतात 5 पोझिशन्स अवेलेबल फॉर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. कारण बेन्झिनमध्ये सगळे जे हायड्रोजन असतात ते काय आहेत तर इक्विव्हॅलेंट हायड्रोजन्स आहेत. ह्याच्यातले सगळे हायड्रोजन इक्विव्हॅलेंट आहेत, त्यामुळे कोणताही तुम्ही हायड्रोजन सबस्टिट्यूएट करू शकता. इथं कोणताही हायड्रोजन सबस्टिट्यूएट होतो, नायट्रो ग्रुप नसेल, सल्फोनेशनमध्ये SO3H ग्रुप नसेल, ClBr वगैरे कोणता पण हायड्रोजन रिप्लेस तुम्हाला इथं काय येतो करता येतो, किंवा बेन्झिन असेल तर. पण तेच मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन असेल, म्हणजे एक सबस्टिट्यूशन झालेलं बेन्झिन असेल, दुसरा तिथं ग्रुप असेल, तर काय होतं व्हेन मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन इज सब्जेक्टेड टू फर्दर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन द सेकंड सबस्टिट्यूएंट. आता इलेक्ट्रोफिलिक परत जे मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन आहे, समजा क्लोरोबेन्झिन, आता हे काय मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन आहे,
हे जे स्ट्रक्चर आहे तर मी असं काढते, इथं जे Cl आहे हे बघा, इथं जे Cl आहे ते काय मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन आहे. मग हे जेव्हा मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन दाखवतं, म्हणजे इथं जेव्हा नायट्रेशन होईल, सल्फोनेशन होईल, त्यानंतर हॅलोजिनेशन रिॲक्शन होईल, फ्रिडलक्राफ्ट असायलेशन, अल्कायलेशन रिॲक्शन होईल, तेव्हा इथं काय प्रोडक्ट मिळतात हे आपल्याला स्टडी करायचं जेव्हा मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन असेल. कारण आता इथं जे हायड्रोजन्स आहेत, इथं आता तुमचे काय आहेत हायड्रोजन्सच आहेत, हे काय सबस्टिट्यूट होणार आहेत, हे राहिलेले 5 जे हायड्रोजन्स आहेत ते काय होतील सबस्टिट्यूट होतील. मग हे 5 हायड्रोजन काय इक्विव्हॅलेंट नाही आहेत, हे 2 इक्विव्हॅलेंट आहेत ऑर्थोप्रोडस पोझिशनचे, हे 2 मेटा पोझिशनचे इक्विव्हॅलेंट आहेत, हा युनिक पोझिशन आहे. त्यामुळे आता बेन्झिनच्या बाबतीत तुम्ही कोणताही सबस्टिट्यूट करू शकता, सगळे इक्विव्हॅलेंट होते. पण जेव्हा मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन येतं तेव्हा सगळे इक्विव्हॅलेंट येत नाहीत. तेव्हा इथं काय प्रोडक्ट ह्या कंडिशनमध्ये किंवा ह्या केसमध्ये काय प्रोडक्ट मिळतात ते आपल्याला स्टडी करायचं आहे सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनसाठी. मग बघा, सबस्टिट्यूशन द सेकंड सबस्टिट्युएंट दॅट इज इलेक्ट्रोफाइल ऑर इनकमिंग group can occupy only these positions and give 3 disubstituted product but the products are not formed in equal amounts. आता ह्याच्यामध्ये काय मिळतात तुम्हाला एक आयसोमर्स मिळतात, म्हणजे जे प्रोडक्ट्स असतील ते कॉम्बिनेशनमध्ये मिळतं, म्हणजे त्याच्यावर पण ते डिपेंड आहे. इलेक्ट्रोफाईल जो येणारा इनकमिंग इलेक्ट्रोफाईल आहे, म्हणजे ज्याच्यासोबत रिॲक्शन होणार आहे, जे इलेक्ट्रोफाईल असेल त्याच्यावर जो तुमचा ग्रुप म्हणजे जो ज्याच्यासोबत तुम्ही रिॲक्शन करणार आहे, इथं वरती जो Cl वगैरे असेल त्याच्यावर किंवा जे दुसरे ग्रुप्स असतील त्याच्यावर काय असतं ते डिपेंड असतं किती प्रोडक्ट मिळणार आहे ते. जास्त करून तुम्हाला काय मिळतं मिक्सचर मिळतं, 2 डायसबस्टिट्यूटेड, एकतर ऑर्थो प्रोडक्ट मिळतात किंवा पॅरा प्रोडक्ट. जास्त हेच असतं. इलेक्ट्रॉन जर विड्रॉईंग ग्रुप असतील, कोणते ग्रुप म्हटलेत मी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप, ते बघणार आहे आपण पुढे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप कोणते, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप म्हणजे काय असतं जे इलेक्ट्रॉन काढून घ्यायचं काम करत असतात, जसं की Cl, NO, Cl वगैरे जे ग्रुप्स आहेत. आता Clचे काय असते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, इथं काय असतो कार्बन, मग याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते कारण ग्रुप 17 एलिमेंट आहेत त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हा जो बॉन्ड असतो बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हा जो बॉन्ड आहे ते बॉन्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे तयार झालेला जो बॉन्ड असतो ते बॉन्डमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतं Cl स्वतःकडे खेचून घ्यायचा प्रयत्न करत असतं, स्वतःकडे ते घेत असतं. म्हणजे समजा आता हा जो C आणि Cl बॉन्ड आहे, हे Cl काय करतं हे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घ्यायचा प्रयत्न करत असतं. मग इलेक्ट्रॉन त्याच्याकडे गेल्यामुळं तिथं काय होतात तर हे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इफेक्ट असतो, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन काढून घ्यायचं काम करत असतं, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायचं ते काम करत असतात, म्हणून त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन विड्रॉईंग नेचर. हे काय असतं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग नेचर. आणि काय काय ग्रुप असतात इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मग जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल ते कोणते असतात CH3 वगैरे जे असतात अल्किल ग्रुप्स, मोस्ट ऑफ द केसेस जास्त करून अल्किल ग्रुप्स जे असतील CH3 C2H5 जे अल्किल ग्रुप्स आहेत, म्हणजे नॉर्मल अल्केनमधला हायड्रोजन रिप्लेस झाल्यानंतरचे जे ग्रुप असतात ते काय असतात इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ते काय करत असतात इलेक्ट्रॉन डोनेट करत असतात, इलेक्ट्रॉन त्याला देत असतात. मग जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप येतात तेव्हा कोणतं तुम्हाला प्रोडक्ट मिळतं तर मेटा प्रोडक्ट मिळतं. बघा, जेव्हा बेन्झिन रिंग मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिनमध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतात, म्हणजे CH3 वगैरे असेल इथं सबस्टिट्यूटेड बेन्झिनमध्ये, इथं जर CH3 वगैरे असेल तर तुम्हाला प्रोडक्ट मिळताना काय मिळतं मेटा प्रोडक्ट मिळतं. कोणतं प्रोडक्ट मिळतं इथं एकच मिळतं मेटा प्रोडक्ट. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असतील, म्हणजे कोणते Cl वगैरे जर ग्रुप असतील इथं OH हे जर ग्रुप असतील इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप, जे हायड्रोजन इलेक्ट्रॉन काढून घ्यायचं काम करत असणारे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग जे ग्रुप्स असतील, तेव्हा काय मिळतं तुम्हाला प्रोडक्ट तर इथं ऑर्थो आणि पॅरा हे 2 प्रोडक्ट मिळत असतात. म्हणजे एक ऑर्थो आयसोमर आणि दुसरा पॅरा आयसोमर असे 2 प्रोडक्ट मिळत असतात. आता पुढं जेव्हा तुम्हाला रिॲक्शन येतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते कसं मिळत राहतं आणि कसं मिळतं ते. बट दिस प्रोडक्ट आर नॉट फॉर्मड इन इक्वल अमाऊंट. पण ती प्रोडक्ट काय असतात इक्वल अमाऊंटमध्ये फॉर्म होत नाहीत, काही मेजर क्वांटिटीमध्ये असतं, काही मायनर क्वांटिटीमध्ये असतात. हे बघा, आता इथं तुम्हाला रिॲक्शन पण दाखवली. मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन घेतले, ऐका एक सबस्टिट्यूशन आहे, हे जे S दाखवले म्हणजेच काय इथं एक सबस्टिट्यूशन आहे. आणि बाकीच्या आता जेव्हा इथं S असेल तेव्हा सगळे हे जे ग्रुप्स आहेत ते काय हायड्रोजन इक्विव्हॅलेंट नाही आहेत. बेन्झिनच्या बाबतीत तुम्ही कोणताही हायड्रोजन इथं रिप्लेस करू शकता, पण जेव्हा मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन येतं तेव्हा सगळे हायड्रोजन काय नसतात इक्विव्हॅलेंट नसतात. त्याच्यामध्ये 2 इक्विव्हॅलेंट असतात जे ऑर्थो पोझिशनचे, त्यानंतरचे 2 एकमेकांना इक्विव्हॅलेंट असतात मेटा पोझिशनचे, आणि एक युनिक पोझिशन असते ती पॅरा पोझिशन. मग आता ह्याच्यातून एक H जाईल, बघा -H केले, कोणताही एक हायड्रोजन रिप्लेस होईल, काय येईल E+. कशाने तो रिप्लेस होणार आहे E+. येणारा दुसरा इनकमिंग इलेक्ट्रोफाईल
त्याच्यासाठी काय शब्द वापरतात बघा, इनकमिंग इलेक्ट्रोफाईल. येणारा जो इलेक्ट्रोफाईल असेल त्यानं ते काय होतं, रिप्लेस होतं इनकमिंग इलेक्ट्रोफाईलनं. मग ते कशानं रिप्लेस होतं तर SE. आता बघा इथं काय दाखवलंय तुम्हाला, इथला हायड्रोजन रिप्लेस झालेला दाखवलाय. ह्याला इक्विव्हॅलेंट काय होऊ शकतं, इकडचं. ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. हे जे प्रोडक्ट तुमचं जे असेल ह्याला जर 1 म्हटलं तर इकडून जर नंबरिंग केलं तर हे 2 पोझिशनला येतं, इकडून नंबरिंग केलं तर 2 पोझिशनला येतं. दोन्ही पण प्रोडक्ट एकच आहे, ऑर्थो आयसोमर ऑर्थो प्रोडक्ट. त्याचं IUPAC नेमिंग एकच येतं, किंवा त्याचं जे ऑर्थो प्रोडक्ट कॉमन नेम असेल ते ऑर्थो आयसोमर तुम्हाला मिळतो, एकच प्रोडक्ट मिळतं ते. जेव्हा जे ऑर्थो पोझिशनला सबस्ट्युएंट झालं तर त्याच्यानंतर E+ काय सांगितलंय बघा. आता हे ऑर्थो पॅरा कधी ठरतात तुम्हाला सांगितलं मी, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग. विड्रॉइंग ग्रुप असतील तर ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट मिळतात, आणि डोनेटिंग असतील तर मेटा मिळतं. ते पण का होतं ते आपण बघणार आहोत. मग आता बघा नेक्स्ट जे स्ट्रक्चर आहे, तर नेक्स्टमध्ये काय होतं, ज्या 2 मेटा पोझिशन्स आहेत त्या मेटा पोझिशनला सबस्टिट्यूट होऊ शकतात, तिथले हायड्रोजन रिप्लेस होऊ शकतात आणि ते प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकतात. दोन्हींचे पोझिशन त्याच दाखवल्यात. मेटा पोझिशनचं मेटा प्रोडक्ट जे S पासून आहे, म्हणजे S सबस्टिट्युएंट आहे त्याच्यापासून काय 3 नंबरला आहेत बघा, 1, 2 आणि 3 पोझिशनला. आणि इकडून जर बघितलं तर 1, 2 आणि 3 पोझिशनला. आणि पॅरा पोझिशन फक्त इथं युनिक आहे, त्याच्याबरोबर समोरची पोझिशन 4th पोझिशन, सबस्टिट्युएंट पासूनची जी 4th पोझिशन बघा, 1, 2, 3 आणि 4 पोझिशन. किंवा इकडून जरी नंबरिंग केला तुम्ही 1, 2, 3 आणि 4 पोझिशन, ते बरोबरची 4th पोझिशन असते. त्या 4th पोझिशनला जे येतं त्याला म्हणतात पॅरा प्रोडक्ट. ह्या पॉसिबिलिटी आहेत, पण हे केव्हा मेटा मिळतं केव्हा पॅरा मिळतं हे आपल्याला स्टडी करायचं आहे, कधी ऑर्थो मिळतं. मग आता बघा हे तर 5 पोझिशन्स आहेत. 2 ऑर्थो मिळू शकतं, म्हणजे ऑर्थो तुम्हाला प्रोडक्ट मिळू शकतं, मेटा मिळू शकतं आणि पॅरा मिळू शकतं. द 2 टाइप्स ऑफ बिहेवियर आर ऑब्झर्व्ड. आता याच्यामध्ये 2 टाईपचे बिहेवियर ऑब्झर्व होतात. ऑर्थो अँड पॅरा प्रोडक्ट्स और मेटा प्रोडक्ट्स आर फाउंड ॲज अ मेजर प्रोडक्ट्स. आता 2 कुठले कुठले बघा सांगितलं, तो जसं मी अगोदर पण तुम्हाला एक्सप्लेन केल्याप्रमाणे ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट्स मिळतात याच्यामध्ये. ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट्स एक मिळतं, याचं मिक्सचर मिळतं. जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असतात, क्लोरीन किंवा ब्रोमीन, OH ग्रुप जर असतील मोनोसबस्टिट्युटेड बेन्झिनमध्ये, आणि परत येणारे इनकमिंग जो इलेक्ट्रोफाईल असेल, कोणताही नायट्रो वगैरे कोणतेही ग्रुप असतील, तिथं कोणते आपल्याला प्रोडक्ट मिळतात तर ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट मिळतात. मग त्याच्यामध्ये कोणतं असतं मेजर तर पॅरा प्रोडक्ट मेजर असतं जास्त क्वांटिटीमध्ये. ऑर्थो 2 आयसोमर मिळतात, मिक्सचर मिळतं ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्टचं. आणि एक जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात, म्हणजे बेन्झिन रिंगवर CH3 वगैरे जे ग्रुप असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, अल्किल ग्रुप्स असतात, तेव्हा प्रोडक्ट कोणतं मिळतं तर मेटा प्रोडक्ट. तिथं मेटा प्रोडक्ट मिळत असतं. हे बघणार आहे आपण बिहेवियर, तेव्हा तुमच्या लक्षात येईल हे 2 मिळू शकतात. दिस बिहेवियर मेनली डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सबस्टिट्युएंट. कशावर डिपेंड असतं तर नेचर ऑफ सबस्टिट्युएंट, Sवर, म्हणजे क्लोरीन किंवा CH3 जे अटॅच आहे OH, त्याच्यावर ते काय असतं डिपेंड असतं त्या सबस्टिट्युएंटवर. म्हणजे तुम्हाला ऑर्थो प्रोडक्ट मिळणार आहे, पॅरा प्रोडक्ट मिळणार आहे का मेटा प्रोडक्ट, म्हणजे ऑर्थो पॅरा ह्याचं मिक्सचर मिळेल का मेटा प्रोडक्ट मिळेल, हे कशावर डिपेंड असतं तर जो S आहे मोनो सबस्टिट्युटेड बेन्झिनमधला जो सबस्टिट्युएंट आहे त्याच्यावर डिपेंड असतं. ऑलरेडी प्रेझेंट इन द बेन्झिन रिंग अँड नॉट ऑन द नेचर ऑफ सेकंड सबस्टिट्युएंट इनकमिंग इलेक्ट्रोफाईल. ते इनकमिंग इलेक्ट्रोफाईलवर कधीच डिपेंड नसतं. जो येणारा इलेक्ट्रोफाईल आहे, दुसरा आपण रिॲक्शनमध्ये जो सेकंड इलेक्ट्रोफाईल यूज करतोय त्याच्यावर ते डिपेंड नाही. जे मोनो सबस्टिट्युटेड बेन्झिन आपण यूज करणार आहे, म्हणजे मोनो सबस्टिट्युटेड बेन्झिन जे असेल, इथं जो तुमचा S ग्रुप असेल त्याच्यावरती नेचर ठरतं कोणतं प्रोडक्ट मिळणार आहे तुम्हाला. ऑर्थो मिळेल, पॅरा मिळेल, ऑर्थो पॅराचं मिक्सचर मिळेल का मेटा मिळेल, हे त्या S वर ठरतं. म्हणजे क्लोरीन असेल, Br असेल किंवा CH3 OH असं कोणता ग्रुप असेल, हा जो इथं S असेल त्याच्यावर ते ठरतं कोणतं तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. ते येणाऱ्या इनकमिंग इलेक्ट्रोफाईलवर डिपेंड नसतं. समजलं. आता आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. उद्या आपण बघू कोणते ग्रुप्स असल्यावर तुम्हाला ऑर्थो पॅरा प्रोडक्ट मिळतं आणि कोणते ग्रुप असल्यावर मेटा प्रोडक्ट मिळतं. ते आहे तुम्हाला पुढे डिटेलमध्ये, ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. आजचं लेक्चर इथं स्टॉप करू. थँक्यू.